हे श्लोक क्रमांक आता 17. आपण 17 नंबर 16 पाहिला ना. पिता पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रम् ओंकार ऋक्साम यजु एव च. भाषांतर. शुद्धी करता आणि ओंकार आहे तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद तर मागच्या श्लोकात आपण भगवंताची 8 रूपे पाहिली एका लेवलला. आता इथे अजून या श्लोकात अजून एका स्तराची विभिन्न रूपे आली. पहिल्या काय पाहिलं आपण, आठवतंय आपल्याला? यज्ञ वगैरे या प्रकारे सगळं ते तूप तूप होतं. नंतर ते काय काय होतं? हा बरोबर. तसं तर इथे इथे अजून 8 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हे विभिन्न रूपे कुठली आता ही 8 इथे पाहूया. सगळ्यात नंबर 1 पिता है ना, ते दिलंय. पण जीवाला भौतिक शरीर देणारे पिता पण कृष्णाचे अंश आहेत. ते भगवंत पिताच्या रूपात आहेत. माताच्या रूपात काय आहेत? कृष्णाची तदर्श शक्ती असणारा जीव प्रकृतीच्या सृष्टीमध्ये माता होतो. पिता माता धाता. धाता म्हणजे काय? अन्नदाता किंवा सृष्टी करता ते भगवंत म्हणतात. एका अँगलने पाहायला गेलं तर आपले जे आई वडील किंवा जे आपले सृष्टी करता आहेत त्यांच्या बाजूने आपण आपली उत्पत्ती झाली. पण महत्वाचं काय, हे सगळे कोण आहेत? कृष्णाचे अंश आहेत. हे झालं 3. चौथं काय आता? पितामह. पिता झालं, माता झालं, धाता झालं. पितामह म्हणजे काय? वडिलांचे वडील. ते पण कोण आहेत? भगवंतच आहेत, कारण ते भगवंताचे अंश आहेत. 5वं वेद. वेद 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 कसं भगवंताचं रूप आहे, कारण ते भगवंत ते आपल्याला भगवंताकडे घेऊन जातात. पवित्रम आपले शुद्धीकरण करतात. ते स्वरूप सिद्ध प्रदान करणारे ज्ञान कृष्ण आहेत. ओंकार नंबर 7 जे प्रणव सर्व वेदेशु असं म्हटलंय. इतरच आपल्या पाहायला मिळत ती गोष्ट. आणि शेवटी ते 4 वेद आहेत, ऋग साम यजुर अथर्व. तर हे अजून 8 काय पाहिले आपण? आता मगाशी आपण 8 पहिले भगवंताचे रूप, त्यासोबत हे जे अजून 8 आहेत, जे मागचे जे 8 होते यांचा संबंध कशाशी होता? विश्वरूपाशी होता. आता जे 8 आहेत ते कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांना आपण ऍक्च्युअली त्यांच्याशी आपण आदान प्रदान करतो. पिता माता धाता पितामह वेद पवित्र ओंकार आणि 4 वेद. हे 4 या गोष्टींशी आपल्या सतत आपला संपर्क येत असतो. हिचं पण तात्पर्य वाचूया. अर्घ्य वाचता. हरे कृष्ण. संपूर्ण चराचर सृष्टी ही श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विरुद्ध क्रियेची अभिव्यक्ती आहे. भौतिक जगात श्रीकृष्णाची तटस्थ शक्ती असणाऱ्या जीवाची आपण विविध प्रकारचे समज प्रस्थापित होतो. प्रकृतीच्या निर्मितीमुळे त्यांच्यापैकी काही जण आपल्याला आपले माता पिता पितामह पोषक करता इत्यादी आहे असे वाटते, परंतु वस्तुतः हे श्रीकृष्णाचे अंश असतात. म्हणून आपल्याला माता पित्याप्रमाणे प्रगत होणारे हे सारे जीव श्रीकृष्णच आहेत. या श्लोकात माता शब्दाचा अर्थ सृष्टीकर्ता असा आहे. केवळ आपले माता पिताच श्रीकृष्णाचे अंश आहेत असे नाही, तर धारण करता पितामह इत्यादी हे सुद्धा श्रीकृष्णाचा वस्तुतः सर्व जीव हे श्रीकृष्णाचे अंश असल्यामुळे ते श्रीकृष्णच आहे. म्हणून सर्व वेदांचे एकमात्र लक्ष्य म्हणजे श्रीकृष्णाची प्राप्ती हे नाही. वेदाध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णाची क्रमशः प्राप्ती करून घेणे.
ज्या योगी आपण शुद्ध होतो आणि आपल्या स्वरूपावस्थेत स्थिर होतो ते तत्व म्हणजे विशेष करून श्रीकृष्णच आहे. त्याप्रमाणे वैदिक तत्वाबद्दल जिज्ञासा करणारा जीव हा श्रीकृष्णाचा अंश आहे. अंश नसल्यामुळे असा जीव म्हणजे श्रीकृष्णच आहे. सर्व वेदामध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी म्हणजे श्रीकृष्णच आहे. म्हणून कृष्ण प्राप्ती हे सर्व वेदांचे ध्येय आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदामधील सर्व मंत्रात प्रणव किंवा ओंकार हा प्रमुख आहे. म्हणून तो मंत्रही श्रीकृष्णच आहे. क्लिअर, सिंपल आहे. 8 गोष्टी पाहिल्या आपण आता. कसं आहे, भगवंताचे सगळे रूप स्वरूप आहेत आणि अल्टिमेटली आपलं सगळ्यांचं उत्पत्ती भगवंतापासून होत असल्यामुळे आपण पण भगवंत आपल्याशी या प्रकारे या नात्यामध्ये आपल्याशी निगडीत आहे. तर पुढचा श्लोक आहे श्लोक क्रमांक 18. याच्यामध्ये मला असं वाटतं आपला सगळ्यात नंबरचा गेम चालू आहे. पहिले 8 होते, आता परत मागे 8 पाहिजे, आता 12. कृष्णाची इतर 12 रूपे चर्चा होती. श्लोक क्रमांक 18. कृष्णाची इतर 12 रूपे. गतिर्भर्ता प्रभो साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभव प्रलय स्थानम् निधानं बीजमव्ययम्. ध्येय, प्रतिपदा, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी हीच आहे. 12 झाले. ध्येय, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान, अत्यंत जीवलग मित्र, उत्पत्ती, प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीज, हे 12 भगवंताची रूपे आहेत. त्याची चर्चा होती. तर इथे हे सगळे एक गोष्टी दिल्या. गती, सगळ्यात पहिले गती म्हणजे लक्ष जे आहे ते, ध्येय किंवा लक्ष. सर्वांची अंतिम गती, अंते नारायण स्मृती, जी गती आहे सगळ्यांची ती आहे भगवंताची प्राप्ती करणे. सगळ्यात आपला महत्वाचं ते ध्येय आहे. काही जण इतर लोकात फिरून शेवटी कृष्णाकडे येतात. इतर लोकात कसे कसे फिरतात ते, इतर लोकांमध्ये कसे फिरतात लोक, ज्यांची भक्ती करतात त्यानुसार उपासना करतात आणि शेवटी अंतकालीचे मामेव त्यावेळेस काय होतं, देवी देवतांचं स्मरण करतात. त्यामुळे इतर लोकांमध्ये यांचा जन्म होतो. पण ज्या व्यक्तीला समजतं माझी अंतिम गती, माझं अंतिम ध्येय भगवान श्री कृष्ण आहे, त्यावेळेस या व्यक्तीचं सगळं जीवन व्यापन या दिशेकडे पूर्णपणे वळतं. भरता पालक, कृष्ण सर्वांचे पालक आहेत. प्रभू, स्वामी, सर्व काही कृष्णांचे, सर्व त्यांच्या शक्तीवर आश्रित आहेत. भगवंत आपले आश्रय तत्व आहे, आपण त्याच्या आश्रित आहोत. साक्षी, हृदयवासी परमात्मा सर्वांचा साक्षीदार आहे. कुठला श्लोक येतो, भगवंत साक्षी आहे, ऐकलं तुम्ही श्लोक? आता मगाशी म्हटलं, अहम सर्वस्य प्रभवो सर्वस्य प्रभो मत्तस्मरणं प्रवर्तते इति वदन्ति भजन्ते मां बहुधा भाव समन्वित. अजून कुठला श्लोक आहे, सर्वस्य चाह हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर् ज्ञान अपहंच. भगवंत साक्षी आहेत. प्रत्येक आपलं कार्य, आपल्याला इव्हन स्मरण विस्मरण ज्ञान अज्ञान भगवंताच्या माध्यमातून येतात. पुढे भगवंत निवास किंवा धाम आहेत. घर, राज्य, ग्रहलोक सर्व कृष्णाचेच आहेत. शरणम किंवा शरण देणारा असं भगवंत आहे. शरणागताचे दुःख दूर करून रक्षा करणारे कृष्णच आहेत. त्याचं उदाहरण कुठलं आहे, शरणागताचे दुःख दूर करून रक्षा करणारे कृष्णच आहेत. द्रौपदी
द्रौपदीने भगवंत शरण घेतलं. गजेंद्र. गजेंद्र है ना. तर अशा अशा अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात पूर्ण भागवतांमध्ये. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज. सुहृद, घनिष्ठ मित्र. अर्जुन. बहुतांश रूपामध्ये आपल्या जगामध्ये आपण एक चांगला घनिष्ठ मित्र शोधण्याच्या मार्गात असतो. बऱ्याच वेळा केंद्र भगवंत नसल्यामुळे ही घनिष्ठता आपण अनुभव करत नाही. आणि बऱ्याचसे नाते, खास करून मित्राचं नातं या जगामध्ये बऱ्याच वेळेस हे स्वार्थावरती अवलंबून असतं. त्या व्यक्तीकडनं मला काय मिळणार, मग अशा व्यक्तीशी मी मैत्री करतो. भगवंत असे व्यक्ती आहे की जे पूर्णपणे हितचिंतक आहे. त्यांना आपल्याकडनं काहीच नको. पुढे काय, प्रभव, प्रलय या दोन गोष्टी, सृष्टी आणि संहार, कृष्ण दोघांचे नियंत्रक आहेत. असे हे आहेत. पुढचं आहे स्थानम, 9वा आधार, जिथे आश्रय घेतील ते कृष्ण, ते स्थान कृष्ण आहेत. निधानम, अंतिम आश्रय. स्थानम म्हणजे काय, हा टेम्पररी आधार जो असतो तो. आणि निधानम म्हणजे काय, जो अल्टिमेट किंवा अंतिम असा आश्रय. भगवंत संहार झाल्यावर पण आपले आश्रय येतात. बीजम, अहम बीज पदापिता, परमपिता आहेत भगवंत. आणि अव्ययम 12 नंबरचं ते आहे अविनाशी किंवा सनातन, सर्व कारणाचे कारण आहे त्याचे भगवंत आहे. असे हे भगवंताचे काय आहे ते 12 रूप आहेत. 8, 8, 12 लक्षात ठेवलं नंबर सोपं आहे. श्लोक क्रमांक 19. परत 5, 8, 8, 12 आणि 5. तपमहं वर्षम. माझ्याकडे इंग्लिश नाही म्हणा, कसं वाचणार आहे पुढे. तपामि अहम अहम वर्षम निर्नामी उत्सर्जामि च अमृतं चैव मृत्युश्च सत् असत् चाहम अर्जुन. भाषांतर. हरे कृष्ण. हे अर्जुना, मी उष्णता देतो, मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितोही मी. अमृतत्व आहे, अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यू हेच आहे. सतत चेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. तिथे या 5 गोष्टी कुठल्या आहेत. नंबर 1 ताप, म्हणजे उष्णता, जे आपण ऑक्टोबर महिन्यात थोडीशी अनुभवली. आता पुढच्या एप्रिल महिन्यात ती अजून परिपूर्णपणे अजून येते. कृष्ण विजेची शक्ती व सूर्याच्या माध्यमातून प्रकाश व उष्णता देतात या जगावर. वर्षा, पाऊस. एक आहे थांबवणे, कधी निगृह्यामी, कधी असतं ते थांबवणं उन्हाळ्यामध्ये. आणि उत्सृजामी, पाडविणे, कधी पावसाळ्यात. हे दोन्ही कार्य पण भगवंत करतात. अमृत, आपली आयुष्यभर जीवनशक्ती कृष्ण आहे. ती कशातून मिळते आपल्याला. चंद्रातून मिळते, चंद्राच्या माध्यमातून जाते, आपल्या वनस्पतीमध्ये जाते, वनस्पती माध्यमातून आपण ते पण ग्रहण करतो. अमृत भगवंत आहे. मृत्यू, मृत्यूचे आपण कृष्णाला भेटतो जो भक्त असेल तर. भक्त किंवा भक्त कृष्णाला भेटतात. फक्त जे भक्त असतात ते डायरेक्ट कृष्णाला भेटतात. जे अभक्त असतात ते कृष्ण वेगळ्या रूपाला भेटतात. उदाहरण दिलं तर जसं एखादी मांजर असते. आता तीच मांजर जेव्हा त्याच्या छोट्या त्या पिल्लाला घेऊन जाते त्याच्यासाठी ते किती एकदम आल्हाददायक असते.
पण जेव्हा तीच मांजर त्याच 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 मुखाने एखाद्या उंदराला पकडते, त्यासाठी त्या मृत्यूच्या दुःखात येते. तेव्हा ती मांजर एकच आहे, दोघांसाठी दोन वेगळे अनुभव आहेत. तसं भगवंत एकच आहेत, पण हे अभक्त किंवा भक्तासाठी दोन वेगवेगळे अनुभव आहेत. त्या मृत्यू आणि सत असत, आत्मिक आणि भौतिक, हे दोघंही कृष्ण आहेत. ठीक आहे. तर इथे आता श्लोक क्रमांक 20 ते 25 मध्ये आता पृथक्त्वेन याच्याबद्दल विशेष म्हणजे चर्चा होईल. तर 16 ते 19 निष्कर्ष काय होता? कृष्ण दोन्ही आहेत. दोन्ही म्हणजे काय? भौतिक पण आहेत आणि आध्यात्मिक पण आहेत. भौतिक कसे आहेत? कारण विश्वरूपामध्ये ते जे विश्वरूप आहे त्याच्या माध्यमातून ते एक ब्रह्मांडामध्ये त्यांचं पूर्णपणे अस्तित्व आहे. दुसरं आध्यात्मिक कसे आहेत? ते वृंदावनात लीला करणारे शांतपणे आहेत. दोन्ही आहेत. हा आहे ना या 4 श्लोकांचा निष्कर्ष. 20 ते 25 मध्ये पाहूया काय होतं. त्याच्यात विशेष करून 20 आणि 21 मध्ये पृथक्त्वेन बहुधा या देवता उपासक याच्याबद्दल भगवंत चर्चा करतो. त्रैवेद्यमां सोमपां भूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक पश्यन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. भाषांतर. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत प्रत्यक्षपणे माझे पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग भोगतात. तर या श्लोकामध्ये स्वर्ग सुख आहे, जे त्रिवेदी देव लोक जे सोमरसाचं पान करतात त्याच्याबद्दल चर्चा होते या श्लोकामध्ये. स्वर्ग सुख. पण प्रश्न पडू शकतो, भगवंत स्वर्ग सुखावर का चर्चा करतात? जे सांगायचंच नाहीये त्याची ऍडव्हर्टाइजमेंट काय करतात अजून? जसं एखादा तुम्ही पाहिलं असेल ना, आधी आजकाल पण खूप सारे सिरियल्स येतात, धार्मिक सिरियल येतात, त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट पण येतात. ते धार्मिक सिरियल चालू मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट का? स्वर्ग सुख, सोमरसाचं पान होत आहे, अजून काय काय होत आहे? पूत पापा, त्यांचं पाप पूर्णपणे संपलेलं आहे, पवित्र झालेले आहे ते आता. झाली ऍडव्हर्टाइजमेंट ते आहे. मग काय आपल्याला स्वर्गाकडे जा असं सांगण्यासाठी आधी हा ऐश्वर्य आहे. त्यासोबतच आपल्याला सांगायला की जरी एखाद्या व्यक्तीने वेदाचं पूर्ण अध्ययन केलं, जर तो त्रिवेदी झाला, म्हणजे नावाचे भरपूर त्रिवेदी असतात, पण ऍक्च्युअल त्रिवेदी म्हणजे ज्याला खरंच 3 वेद माहिती आहेत असा व्यक्ती जरी झाला, तरी पण असा व्यक्ती पण कुठे अडकू शकतो? स्वर्गात अडकू शकतो. सोमरस किंवा या गोष्टी तो अडकू शकतो. ते अडकू नये म्हणून भगवंत आपल्याला सांगतं की तुम्ही आता सावध व्हा. तर त्या विचार करा, 18 अध्यायापैकी जो मधला अध्याय आहे, 9वा अध्याय, तो एवढा महत्वाचा अध्याय आहे. त्यात भगवंत स्वर्ग लोकांबद्दल सांगतात त्याबद्दल. तर हे जे आहेत इथे, जरी एखाद्या व्यक्तीने त्रिवेदांचा अभ्यास केलाय, पण या वेदांचे लक्ष्य आहे अहमेव वेद्य, है ना. 15.15 श्लोकात येतं ना की
तिन्ही सगळ्या वेदांचं लक्ष काय? भगवंताला जाणणं, भगवंत कोण आहे ते समजणं. तर ते जर लक्ष पण प्राप्त नाही केलं, ते त्या लक्ष्य पण नाही केलं, तर वेदांचं अध्ययन पण आपल्या स्वर्गात घेऊन जाईल. वेदांचा अध्ययनाचा मुख्य उद्देश भगवंताला जाणणं, पण तो उद्देश ज्या मार्गामध्ये पण नाही गेलं, मार्गापासून आपण पथभ्रष्ट झालो, तर स्वर्गात तुम्ही अडकून जाल. थोडक्यात ते ते होऊ नये त्यासाठी ते भगवंत आपल्याला अवगत करताय त्याबद्दल. पण जो व्यक्ती समजतो किंवा भगवंत आपला उद्देश काय, तो त्या खऱ्या अर्थाने त्या अशा व्यक्तीलाच त्रिवेदी म्हटलं पाहिजे. का? तो जाणतो की भगवंताचं तिन्ही वेदांचा उद्देश आहे भगवंताला जाणणं. ओके, पुढे जसे त्रिवेदी जे असतात, कोणी वाचेल का? त्रैविद्या शब्द असे त्रिवेदी देवतांचे यत्न करून प्रकृतीच्या निम्न गुणातून शुद्ध होऊन महर जन तप अशा उन्नत लोकात जाऊन पृथ्वीतील सुखाच्या हजारो पटीने जास्त सुख मिळवतात. ते प्रश्न येत होता ना, हे सुख शाश्वत आहे का? आ ब्रह्म भुवना लोका, जरी एखादा व्यक्ती तुम्ही एखादा मुंगी बसून तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जरी गेलात, तरी इथलं जे सुख कसं आहे? अशाश्वत आहे. आपलं जीवन कसं आहे? अशाश्वत आहे. कुठल्या शाश्वतता नाही याच्यात, कुठल्या याच्यामध्ये. त्यामुळे कोणी पण असा तुम्ही, कोण भौतिक जगाचं असाल, तर जन्म मृत्यू जरा व्याधी हे आपल्याला सुटणार नाही. भले होऊ शकतं ब्रह्मदेवाला वगैरे पाहायला गेलं तर त्याचं आयुष्य खूप जास्त असतं, इतकं जास्त आपण त्याच्यातून कल्पना पण करू शकत, एवढं जास्त आयुष्य. पण जर तेवढं मोठं आयुष्य होऊन जर एखादा व्यक्ती भगवंताचा भक्त नाहीये, त्याचा उपयोग काय? एक श्लोक वैष्णव गीतमध्ये पण येतं, तसं जर माझा जन्म एखादा मी इंद्रगोप जर असेल, मी इंद्रगोपाचा किडा, शेणात असतो तो, पण जर ब्रह्मा झालो पण मी बहिर्मुख आहे, भगवंतापासून विमुख आहे, कशा ब्रह्म बनण्याचा कळतो. तशा काय बरं आहे, मी इंद्रगोप नावाचा मी किडा बन वाटले. भगवंताचं प्रती त्याला थोडाफार काहीतरी आसक्ती आहे. हे जे सुख आहे हे अशाश्वत आहे. त्यामुळेच या प्रश्नाचं उत्तर येतं, हे येतं पुढच्या श्लोकामध्ये, श्लोक क्रमांक 21. तेतं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम् क्षीणे पुण्यमर्तलोकं विशन्ति एवं त्रैधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. भाषांतर. याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे म्हणजे सिद्धांताचे पालन करून जे इंद्रिय उपभोग करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हा हे प्रॉब्लेम देवदेवतांचा ती पूजा केल्याची. जो मागच्या पहिला सोमरस वगैरे मिळतं, ठीक आहे, पापासून मुक्ती सगळं ठीक आहे, त्यासोबत प्रॉब्लेम काय? क्षीणे पुण्य मर्त्य लोकं विशंती. जसं तुमचं पुण्य क्षीण झालं, परत तुम्हाला कुठे यायचंय? मर्त्य लोकं विशंती. मर्त्य लोकात तुम्हाला यायचंच, फॉर शुअर, कंपल्सरी यायचंच आहे. मग हे पुण्यकर्म क्षीण कसे होतात? ते त्वं भुक्त्वा सर्व लोक विशाल, त्या विशाल म्हणजे अमर्यादित विषय सुख आहे कुठे असलेलं? स्वर्गात. जे कशावरती आधारित आहे? आपल्या कर्मावरती आधारित आहे. जेव्हा या कर्माचा आपण उपभोग केला चालू करतो, जेव्हा ते कर्म आपले क्षीण होतात, त्या परत आपलं काय होतं? पतंती अधम, या मृत्यू लोकं विशांती.
परत आपल्या खाली यावं लागतं कर्म करण्यासाठी किंवा ते पुण्याचा साठा आपला वाढवण्यासाठी. तर भगवंत म्हणतात अशा गोष्टी पडतात तरी कशाला. तुम्हाला देवताचा उपासनाचा सगळ्यात मोठा दोष आहे. तुम्हाला परत परत काय करावं लागेल, या भौतिक जगात यावं लागेल. समस्या काय इथे, पुण्य क्षीण होताच पश्चाताप. कारण ज्ञानाचे अंतिम लक्ष्य कृष्णांना जाणत नाही. एखादा जीव भोग का करतो भगवंतापेक्षा, म्हणजे भगवंत सेपरेट भोग का करतो, कारण त्यात जे ज्ञान तो व्यक्ती घेत असतो त्या ज्ञानाचा त्यात त्यांना उद्देश समजलेला नसतो. काय जसं इथे जरी 3 वेदांचं हे व्यक्ती ज्ञान घेत आहे, जे देवी देवतांचे उपासक आहे, ते ज्ञान घेऊन पण हे व्यक्ती काय करताय, तो भोग या विषय वासना सोडू शकत नाहीये. का सोडू शकत नाहीये? कारण अंतिम ध्येय ते समजत नाही त्यांना. या ज्ञानाचा अंतिम उद्देश काय आहे, भगवान कृष्णांना प्राप्त करणे. हे ते विसरले, तर हे त्यांना समजलं नाही. त्यासाठी आपल्याला लागतात आचार्य. प्रभुपाद आहे, प्रभुपादचा विशेषता काय आहे की त्यांनी आपल्या प्रत्येक श्लोकात दाखवून दिलं की कसं आपल्या जीवनाचा उद्देश काय. भगवान कृष्ण प्राप्त करणे आपल्या जीवनात सगळ्यात मोठा उद्देश आहे. परत 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 प्रभुपाद त्या गोष्टीवरती किती वेळेस सांगतात आपल्याला की आपण शरीर नाही, पण आत्मा आहोत. भगवंताचं शरणागती घेणे आपलं उद्देश आहे. परत परत प्रभुपाद सांगतात ती गोष्ट. ते आकाश पाण्याप्रमाणे वरच्या व खालच्या लोकात येत जात असतात. समाधान काय मग, आध्यात्मिक जगतात जेवून तेथे सुख भोगणे. परत प्रश्न आला येतो आपल्याला, अरे ठीक आहे तुम्ही म्हणतात भौतिक जगात राहून तिथे पण सुख भोगायचं, मग आध्यात्मिक जगात राहून कसं सुख भोगायचं. मला परत तसंच माझ्यासोबत होणार का, जसं भौतिक जगात होत होतं. पण त्यासाठी आपलं सगळं जाणलं पाहिजे, आध्यात्मिक जगतात जाणार कोण. कोणी पण जाऊ शकतो का? हा, जो केवळ भगवंतांची भक्ती करेल तो आध्यात्मिक जगात जाईल. या प्रश्नाचं उत्तर येतं कुठे, पुढच्या श्लोकामध्ये. अनन्य चिंतयन्तो मां ये जना परिपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. भाषांतर. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. तुम्ही ऐकलं असेल योगक्षेम वहाम्यहम्, कुठे ऐकले? जीवन के साथ भी जीवन के बाद. जीवन के बाद भी किंवा साथ भी किती करू शकतो माहित नाही आपल्याला. थोडाफार पैसे देऊ शकतो, पण ऍक्च्युअल खरी LIC कोण देऊ शकतं आपल्याला? भगवंत देतात. भगवंत जीवन के पहिले भी, जीवन के साथ भी, जीवन के बाद भी परमात्मा रूपामध्ये जीवासोबत. तो जीव कधी एखाद्या किड्याच्या योनीत असेल, प्राण्याच्या योनीत असेल, पक्ष्याच्या योनीत असेल किंवा मनुष्य किंवा हातीच्या योनीत असेल, प्रत्येक योनीमध्ये भगवंत या उसके साथ भी रहते हैं. त्यामुळे खरे जे योगक्षेम जे आहे ते भगवंतच करू शकतात. कोणी वाचेल काय बोर्डवर दिलेलं PPT मध्ये? ते कोण आहे? कृष्ण भावनेशिवाय राहू शकत नाही. 24 तास कृष्ण चिंतनामध्ये, नवविधा भक्तीमध्ये मग्न असतात. याचा प्रभाव असे भक्ती कार्य दिव्य शक्तिपूर्ण मंगल कार्य आहे, जे भक्तांना कृष्णालाच एकमेव उद्दिष्ट बनवून त्यांचा साक्षात्कार परिपूर्ण करवितात. ते म्हणजे कोणामध्ये चर्चा होती? ते म्हणजे काय? ते म्हणजे कोणाला उद्देश? ते कोण आहेत? अनन्य चिंतयन्तो मां. एकदा प्रभुपादांना एकाने प्रश्न विचारला की कोणी कृष्णाने गीतेत कुठे सांगितलंय की 16 वेळा जप करा, 2 तास जप करा? कृष्णाने सांगितलं असं?
प्रभुपाद म्हणतात कृष्णाने 16 माळा किंवा 2 तास नाही सांगितलं, कृष्णाने काय सांगितलंय, अनन्य चिंतयंत माम, 24 तास जप करा. पण मी एवढा कृपाळू आहे की म्हणतो मग 2च तास जप करा. बाकीचा वेळ सगळं तुमच्यासाठी आहे, 22 तास तुमच्यासाठी आहे. तर हे असतं त्या म्हणतात ना की जे भक्त असतात ते भगवंतापेक्षा पण कृपाळू असतात भगवंताच्या कृपेने. हा असतो भक्त. पुढे श्लोक ठीक आहे, याच्यातून काय आहे? हे वाचा, कंटिन्यू करा. भक्तासोबत कृष्णांचे आधार प्रदान हेच योगक्षेम. योग भगवंत भक्तास कृष्ण भावना भावित होण्यासाठी सहाय्य करतात. प्रेम भगवत कृपेने फक्त भौतिक जगात परत येत नाही. म्हणजे त्याच्या दोन्ही गोष्टी केल्या आहेत. एक म्हणजे त्याला वरती भगवंताकडे जाण्यासाठी त्याला एक शक्ती दिली जाते, तो परत येऊ नये त्यासाठी त्याला परत तो एक सुविधा दिली जाते. जसं आपण कधी औषध घेतो तर औषधाने तो रोग बरा होतो, त्यासोबत तो रोग परत येऊ नये त्यासाठी पण ते शक्ती वर्धन करतात ते औषध. असं भगवंत आहे ते आपल्याला भगवंत धामात नेताच आहे, त्यासोबत आपण परत येऊ नये भौतिक जगात त्यासाठी पण ते प्रयत्न करतात, त्यासाठी आपण कृपा प्राप्त करतात. आता हे पहा, एवढा जो व्यक्ती प्रत्यक्ष रूपाने भगवंताची पूजा करतो, सेवा करतो, एवढा फायदा मिळतो. आता जो व्यक्ती भगवंताची अप्रत्यक्ष पूजा करतो त्याचं काय होणार, त्याची गती काय, अस्तित्व काय? हे श्लोक क्रमांक 23 मध्ये. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्वितः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. अरे पहा, भगवंताने आपल्याला चॉईस दिला, ठीक आहे तुम्ही हे करा किंवा हे करा किंवा हे करा, पण हे करा. आता भगवंत सांगताय जे पण देवतांची पूजा करताय ते काय करताय, अविधिपूर्वक भाषांतर वाचा. हे कौंतेय, जे इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. तिचा अर्थ काय? भगवंत म्हणतात ठीक आहे ते माझीच पूजा आहे, पण ती प्रक्रिया अविधिपूर्वक आहे. तिचा अर्थ काय? भगवंत म्हणजे अप्रत्यक्ष रूपाने म्हणता की तुम्ही या सगळ्या गोष्टी करू नका, या सगळ्यांना साईडला ठेवून द्या, विशेष करून काय करा, माझी पूजा करा, असं भगवंत म्हणतात. तात्पर्यामध्ये इथे 3 प्रभुपाद उदाहरण देतात, 3 उदाहरणं देता येतात. एक उदाहरण आहे कसं, आपण जेव्हा एखाद्या झाडाला पाणी घालतो ते पाणी आपण एखाद्या फांदीला किंवा पानाला किंवा फुलाला घालत नाही, ते कुठे घालतो पाणी आपण, मुळाला घालतो. मग जेव्हा ते मुळाला पाणी जातं त्या प्रत्येक त्याच्या फुलाला, प्रत्येक त्याच्या फांदीला, प्रत्येक पानाला ते पाणी पोचतं. दुसरं उदाहरण रूपात देत आहे की जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा असं नाही हाताला वेगळं खायला जातो, त्यांना पायाला वेगळं खायला जातो, आपण सगळं मुखातून आपण खातो आणि मग ते खाल्ल्यानंतर जे पोटात ते डायजेस्ट झाल्यानंतर आपल्या पूर्ण शरीरात त्याची शक्ती संचार है ना. तिसरं उदाहरण रूपात देतात की शासनाच्या नियमांवर चर्चा करतात रूपात की जेव्हा एखादा व्यक्ती शासनाच्या नियमांचं पालन करत नाही अशा वेळेस त्याला काय करावं लागतं, मग शिक्षा होतेच. मग तो काय प्रयत्न करत असतो अशा व्यक्ती, लोकांना पराई म्हणजे काय म्हणतात, पराई म्हणजे लाच. तो लाच का द्यावी लागते त्याला बऱ्याच वेळेस, शिक्षा होऊ नये त्यासाठी. तर हे उदाहरण एकदा वाचता येईल त्याच्यानंतर काय काय दिलं. तिसरं उदाहरण खास करून अधिकारी किंवा निर्देशक हे प्रशासनाचे प्रतिनिधी असतात
आणि म्हणूनच त्यांना लाच देणारे बेकायदेशीर आहेत असं म्हणतात. याचेच वर्णन या ठिकाणी अविधिपूर्वकम या शब्दामध्ये करण्यात आलेले आहे. तर भगवंत मुख्य अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा आपण काय करतोय, इतर देवी देवतांना जेव्हा आपण पूजा उपासना करतो ते काय केल्यासारखं आहे, त्यांना लाच दिल्यासारखी आहे. हो, येथे काय म्हणताय? हे वाचेल कोण? अल्पबुद्धिमान देवतांची पूजा अविधीपूर्वक करणे ही कृष्णाची अप्रत्यक्ष पूजा आहे. उदाहरण, झाडाच्या पानांना अंड्यांना पाणी देणे, पोटाव्यतिरिक्त इतर अवयवांना अन्न देणे, सरकारचे कायदे पाळावे, अधिकाऱ्याचे नाही. कृष्ण अनावश्यक देवता पूजेचा विरोध करीत आहे. तर जे व्यक्ती अशांची पूजा करतात त्यांची गती काय होणार? त्यांची गती जी होणार ती आहे श्लोक क्रमांक 24. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माभिजानन्ति तत्त्वेन अत चवन्ति ते तत्त्वेन अत चवन्ति ते. भाषांतर. सर्व यज्ञांचे मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे, म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाही त्याचे पतन होते. कृष्णाला न जाणलेले जे जाणत नाही त्यांचे पतन होणार असं भगवान स्वतःच आधीच घोषित करून टाकतात. इथला पण पोया काय दिलाय हे वाचा. कृष्ण सर्व यज्ञांचा भोक्ता स्वामी आहे, हे न जाणल्याने देवता पूजकांचे पतन होते. वेदांमध्ये विष्णू संतुष्टी करिता अनेक यज्ञांचे वर्णन केले आहे. कर्मयज्ञासाठी म्हणजे विष्णू संतुष्टी करिता करण्यास शिफारस केले आहे, त्यासाठी वर्णाश्रम व्यवस्था आहे. हे न जाणल्यामुळे देवता पूजकांचे पतन होते. जर कोणाला भौतिक इच्छा पूर्ण करावयाची आहे तर भगवंताकडे येऊन मिश्र भक्ती करू शकतात. ते म्हणतात मी देवदेवताकडे जाऊ नका, भगवंताकडेच या. तुम्ही भले तुम्हाला शुद्ध भक्त म्हणणार नाही, मी मिश्र भक्त व्हा, पण जे काय मागायचं ते काय करा भगवंताला बघा. ते कसं आपल्या जी पण गोष्ट हवी आहे ती आपण आपल्या आई वडिलांना मागितली तर त्यांना चांगलं वाटतं, पण तीच आपण इकडे तिकडे कोणाला मागत असतो तर मग त्यांना चांगलं वाटणार. आता देवदेवतांची गती पाहिली आपण काय होते, मग बाकीच्यांच्या गती काय होणार? बाकीचे जे पण उपासक आहेत ते पण पाहिले आहेत त्याच्या आधी, त्यांची गती काय? ती गती काय? श्लोक क्रमांक 25. यान्ति देवव्रता देवान् पितृयान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मद्याजिनोऽपि माम्. भाषांतर. श्री कृष्ण. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होते. आणि जे माझे पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी की जे भगवंत म्हणतात माझी प्राप्ती करतात, याचा ते भगवंत होत नाहीत. तो जीवात्मा आहे ते भगवंत नाही होत, तो भगवंताच्या लोकांची प्राप्ती करतो.
महेश म्हणतो देवतांची पूजा करतो देवता बनतो, तर भूतांची पूजा करतो भूत बनतो, तर भगवंताची पूजा करतो भगवंत नाही बनत. ते महत्वाचं इथे सगळे पॉईंट सांगेल. इकडे वाचा पीपीटी मध्ये. देवव्रत करणारे देवलोक वेदांमध्ये वर्णित दर्श पौर्णिमासी विधीद्वारे व्यक्ती इच्छित लोकास जाऊ शकतो. हे देवलोकास जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या कर्मकांडीसाठी आहे. पितृपूजक पितृलोक विशिष्ट यत्नाद्वारे पितृलोकास जाऊ शकतात. भूतप्रेतांनी भूत लोकास जाऊन यक्ष राक्षस पिशाच होऊ शकतात. पिशाच पूजेचा तांत्रिक विद्या किंवा अघोरी सिद्धी म्हणतात. अनेक जण अघोरी पूजेस आध्यात्मिक मानतात, पण ही पूजा भौतिक आहे. लोक म्हणू शकतात हे आध्यात्मिक आहे, पण काही आध्यात्मिकता नाही. लोक एकदम क्लिअर करत आहेत अघोरी पूजेबद्दल. आणि शेवटचा चौथा जो याच्यातला आहे तो काय, कृष्ण भक्त कुठे जातात वाचून घ्या शेवटचा. कृष्ण भक्त कृष्ण लोक गोलोक प्राप्ती. थोडं भरपूर आहे. अन्य पूजेचे दोष. अन्य पूजेचे दोष कृष्ण विष्णू कोठे राहतात हे ते जाणत नाहीत. मायावती ब्रह्मज्योतीतून इतर पूजक आपल्या लोकातून पतित होतात. केवळ कृष्ण लोकाची प्राप्ती शाश्वत आहे. म्हणून कृष्ण आता तेथे कसे जावे हे सांगले आहे. तर तुम्ही ज्याची पूजा करा तिकडे जा. कृष्ण आपली पद्धत सोपी पद्धत सांगताय या श्लोकामध्ये. आता इथे आपल्याला भक्तीचे महात्म्य पाहायला मिळते. श्लोक क्रमांक 26 पासून तर पुढे. आता इथपर्यंत झालं. वेगवेगळ्या सगळ्यांनी सांगून झालं की तुम्ही विश्वतोमुखम आहात, तुम्ही विश्वरूप पूजक आहात, किंवा देवदेवतेचे पूजक आहात, किंवा तुम्ही एकत्वेनं जे तुम्ही भगवंतामध्ये सामाविक होणारे आहात, त्याची गती सांगितली गेली. इन जनरल कृष्णाला जो व्यक्ती प्राप्त करू शकतो त्याची पण इथे गती सांगण्यात आली. आता इथे इथपासून पुढचे जे 26 ते 34 जे 9 श्लोक आहेत, या श्लोकांना भक्तीचे महात्म्य विशेष रूपाने ते सांगण्यात येईल. अनेक यातले श्लोक आहेत जे आपण भरपूर वेळा आपण ऐकलेले आहेत, बऱ्याच वेळा त्याचा उच्चार पण केलेला आहे. भक्ती कशी सोपी आहे त्यातला पहिला श्लोक आहे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्या परितं अश्नामि प्रयतात्मना. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. भक्ती सोपी आहे. तात्पर्य बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुख तसेच नित्य आणि आनंदमय प्राप्त करता यावे यासाठी कृष्ण भावना भवित होऊन दिव्य प्रेममयी भगवत सेवा करीत राहणे आवश्यक आहे. भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे. याचे आचरण अगदी निर्धन मनुष्य पूर्व पात्रतेविना करू शकतो. यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे आणि ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे. मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही. हा विधी इतका सहज आहे की मनुष्य भगवंताने एखादे पान फळ अथवा थोडेसे पाणी अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात. म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही. कारण कृष्ण भावना सुलभ आणि सर्वस्व आचरण्यायोग्य आहे. तितकी सहज सुलभ पद्धती उपलब्ध असूनही कृष्ण भावना भावित न होण्याचे आणि सच्चिदानंद जीवन प्राप्त करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल. श्रीकृष्णांना प्रेममय सेवेव्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या मुलांनाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते भक्ताकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत. ते स्वावलंबी असल्यामुळे
कोणाकडूनही कशाची अपेक्षा नसते, तरीही ते भक्ताकडून प्रेम भावाचे आदान प्रदान करण्याकरता भक्तांच्या भेटवस्तूंचा स्वीकार करतात. कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजे जीवनाचे पूर्णत्व गाठणे होय. श्रीकृष्णाची प्राप्ती करण्याकरता भक्तिमय सेवा हे केवळ एकच साधन असल्याचे दर्शविण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. आपण इतर कोणत्याही साधनाने, उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भ, श्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी होणे इत्यादींद्वारे श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करीत नाही. भक्ती कधीच हेतू प्रेरित नसते. भक्ती शाश्वत आहे आणि परम सत्याच्या सेवेत हे प्रत्यक्ष कर्म आहे. भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भोक्ता, आदिपुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिष्ठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा यज्ञ स्वीकारतो हे सांगतात. शुद्ध होण्याकरता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची दिव्य प्रेममयी भगवत सेवा प्राप्ती करण्याकरता जर मनुष्याला भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे. श्रीकृष्णावर प्रेम करणारा भक्त त्यांना जे हवे असेल ते अर्पण करतो आणि त्यांना नको असलेली किंवा त्यांनी न विचारलेली कोणतीही गोष्ट अर्पण करणे टाळतो. यास्तव मांस, मासे, अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नये. जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितले असते. या उलट ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान, फळ, फूल आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन. म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस, मासे, अंडी यांचा स्वीकार करीत नाहीत. भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि पाणी हे मनुष्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी याचे विधान केले आहे. या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही, कारण ते त्याचा स्वीकार करीत नाही. जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममयी सेवा करू शकणार नाही. 3ऱ्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, केवळ यज्ञाचे अवशेषच पवित्र असतात आणि जीवनामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी आणि संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्यांसाठी केवळ असे अवशेष सेवन करणेच योग्य आहे. त्याच श्लोकामध्ये पुढे भगवंत सांगतात की ते लोक आपले अन्न परमेश्वरास अर्पण करीत नाहीत, ते केवळ पापच भक्षण करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांचा प्रत्येक घास हा त्यांना मायाजालाच्या वृत्तेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो. मनुष्याने स्वादिष्ट, रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ सिद्ध करून ते श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्यपदार्थ खाण्याची श्रीकृष्णांना प्रार्थना करीत अर्पण करावे. त्या योगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते. त्याच्या मेंदूमध्ये सूक्ष्म पेशी निर्माण होतात आणि त्यामुळे त्याची विचार शुद्धी होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याने प्रेमभावाने नैवेद्य अर्पण करावा. श्रीकृष्ण अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही. तथापि ज्याला भगवंतांना अन्न अर्पण करून त्यांना संतुष्ट करावयाची इच्छा आहे त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात. खाद्यपदार्थ शिजवताना आणि ते अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णाच्या प्रेमास्तव केल्या पाहिजे. परम सत्य इंद्रियरहित आहे असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवद्गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण याचे भौतिक स्वरूपाचे प्रमाण आहे. परंतु वस्तुतः भगवान श्रीकृष्णांना इंद्रिये आहेत आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिये परस्परानुगामी आहेत. अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. श्रीकृष्णांना परमसत्य म्हणण्याचा आशय हाच आहे. इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण 6 ऐश्वर्यांनी म्हणताच आले नसते. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये मीच जीवांना व्यवस्थ करतो. भौतिक प्रकृतीवर दृष्टीचे टाकून ते गर्भधारणा करतात. म्हणून या संदर्भातही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्तांची प्रेमपूर्ण प्रार्थना भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे
व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही. भगवंत परम सत्य असल्या कारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्याची चव घेण्यास समान आहे. या सत्यावर अधिक भर दिला पाहिजे. तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वतः त्यांचा स्वीकार करणारा भक्तच जाणू शकतो की परम सत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते. आपण ही कंठीमान का घालतो गळ्यामध्ये? भक्तांचे खूप सारे त्यातले अर्थ काढू शकतो. एक तुम्ही बरोबर अर्थ सांगितला, तो म्हणजे एक सरळवाला अर्थ तो आहे की जे पण म्हणजे कंठाच्या खाली तर प्रसादच केला पाहिजे. दुसरा कुठलाही पदार्थ मग तो मला इथे यादी नाही घ्यायची, नाव घ्यायची नाही ते पदार्थाचे, म्हणजे तुम्ही आता समजून घ्या ते पदार्थ एक तर जायला नको, किंवा जात असतील तर ते भगवंताला अर्पित असलेले पाहिजे ते पदार्थ. ऑफकोर्स एक भक्त असं गंमत करताना म्हणत होते की बऱ्याच वेळेस एखाद्या व्यक्तीने जर अर्पण नसेल केला तर इथे भगवंत हृदयामध्ये आहे, प्रत्येकाच्या परमात्मा रूपात हृदयात आहे. तुळशीची माळा आहे, जे पण मी खातो ते इथून तुळशीच्या माळाला टच होते, मग खाली जाऊन परमात्माला अर्पण मग खाली चालते. हा एक फार चुकीचा अर्थ आहे. हा अर्थ आपण नाही काढायला पाहिजे. असं कधी कधी फक्त अर्थ काढू शकतात या प्रकारचे विचित्र अर्थ. पण महत्वाचं तत्व असं आहे की आपण जे पण ग्रहण करतोय हा प्रसाद पाहिजे. याचा अर्थ हा पण आहे, सूक्ष्म रूपात पाहायला गेलं तर अन्न राहतं फक्त आपण चला आपण मुखाने अन्न खातोय त्याप्रमाणे कानासाठी पण अन्न असतं, डोळ्यासाठी पण अन्न असतं. पण काय ऐकतोय, काय पाहतोय, ते पण त्या अवयवांचं आपण अन्न घेतल्यासारखं आहे. फक्त असं नाही की फक्त आपण मी तोंडाने काय खातो ते महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाही, तसं नाही. आपलं अन्न प्रत्येक जे ज्ञानेंद्रियाचं अन्न आहे तो प्रसाद असला पाहिजे. याचा अर्थ काय, मी काय ऐकलं पाहिजे, फक्त कृष्ण कथा ऐकली पाहिजे. जो काय आहे सुखम खात अमृत द्रव समुद्रम. ही कृष्ण कथा काय आहे, सुखदेव गोस्वामींच्या मुखातून आलेला एक अमृत द्रव आहे. त्यामुळे जर मी ऐकलं तर मी काय ऐकलं पाहिजे, कृष्ण कथा ऐकली पाहिजे, भक्तांची निंदा ऐकली नाही पाहिजे. तर ते निंदा ऐकणे कशासारखं आहे, आपण अनऑफर्ड किंवा असं भगवंताला अर्पण न केलेलं ते पाप खाल्ल्यासारखं आहे. प्रजल्प, मुखातून प्रजल्प करतोय किंवा गुणगान करतोय, वेळेवर काय पाहतोय आपण ते महत्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या सूक्ष्म रूपाने पण या गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपल्याला खूप फायदा होईल. असं म्हणणं पत्रम पुष्पम फलम तो येईल. ते एक आचार्य म्हणतात हे पत्रम म्हणजे काय, पत्र म्हणजे फक्त पान, फक्त पान. पत्र म्हणजे भगवद्गीतेचं पण पान, ते भागवताचं पण पान, ते पण होतं. एक पत्र आहे तुम्ही भगवंताला तुळशी अर्पण करताय, दुसरं पत्र हे पण असलं पाहिजे आपण की आपण नित्यरूपाने रोज गीता किंवा भागवत या पानांना पण थोडस उलटलं पाहिजे, हे पण पानच आहे. याप्रमाणे प्रत्येक चारही गोष्टींचा पण अर्थ निघतो. मला आता मी आठवण्याचा प्रयत्न करत होतो, मला हे आठवलं जातं, बाकी 3-7 आठवत नाही, पण ते फार महत्वाचं आहे. तर जेव्हा आपण याच गोष्टींना जेव्हा डीप लेवल त्याचा अभ्यास करू, त्यांना समजून घेऊ, त्यावेळेस मग खऱ्या अर्थाने आपण ती गोष्ट पालन करू शकतो. जसं जे आपण 4 नियम म्हणतो ते स्थूल रूपात 4 नियम पालन करणे एक गोष्ट आहे, की झालं मांस न खाणे हा एक नियम. पण मांस न खाण्याचा अजून त्याचा अजून फार म्हणजे असं गहन अर्थ यातला काय की करुणा असणे, करुणा दाखवणे. तर पण मांस फक्त खात नाही होत आणि लोकांना ते करुणा दाखवत नाहीये, याचा अर्थ आपण काय करतोय, स्थूल रूपाने पण ते पालन करत असू, सूक्ष्म रूपाने पण ते पालन नाही करत. मग ऐकलं असेल ना आपण म्हणतो ज्यावेळेस पूजा ना प्रतिष्ठा, याला काय म्हणतात, सूक्ष्म काम म्हणतात. त्याला सूक्ष्म काम आहे. जो व्यक्ती पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा ज्या व्यक्तीला पाहिजे असतात ना, जरी बाह्य रूपाने भले या व्यक्ती कामी नसेल, पण हा आंतरिक रूपाने कसा आहे, पूर्णपणे कामी. का, तो सूक्ष्म काम आपल्या जीवनात आणून ठेवायचं आहे. कुठल्या रूपात, पूजा, लाभ आणि प्रतिष्ठा.
ते फक्त आपल्या स्थूल रूपातच त्या गोष्टी बंद नाही करायच्या, पण सूक्ष्म रूपात पण त्याला बंद करायचा प्रयत्न करायचा. तसंच हे 4 गोष्टी ते म्हटल्या, पत्रम पुष्पम फलम तोयम. हे फक्त स्थूल रूपातच नाही, ते फक्त त्याला भगवंताला काही पत्र दाखवलं किंवा फूल दिलं किंवा एखादं फळ दिलं की थोडं पाणी दिलं ते आहेच. तर त्यासोबतच त्याचा म्हणजे आपण गहन अर्थ आपल्याला समजेल, ते आपल्याला समजेल की बाबा आपण फक्त ते तेवढ्यापुरतं ठेवत नाही. आपली भक्ती जी आहे ती तेवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, ती परिपूर्णपणे विकसित. तिथे म्हटल्याप्रमाणे की एखादा गरीब व्यक्ती पण भगवंताला या गोष्टी अर्पण करू शकतो. तर कुठल्याही प्रकारचा पूर्व असं नाही व्यक्ती जो श्रीमंत आहे तोच करू शकेल. प्रत्येक व्यक्ती भगवंताला अर्पण करतो. त्यामुळे भगवंताने या श्लोकामध्ये हा शब्द रिपीट केलाय, भक्ती. भक्ती शब्द रिपीट का केलाय? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्त्या. परत तो परत दुसऱ्या वाणी म्हणतो भक्तिभावाने. कारण भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहे कसं भक्तिभाव महत्वाचा आहे, पण काय गोष्ट देतो ती महत्वाची नाहीये, पण ती कुठल्या भावनेने देतो ती महत्वाची. बाकीचा फारच प्रोपाने एकदम क्लिअर परत सांगितलं. भक्तीमध्ये प्रथम शरणागती असते, नंतर अर्पण असते, नंतर आपण अर्पण करतो. निष्काम कर्मयोगी जो असतो पहिला अर्पण करतो, नंतर शरणागत. हा फरक आहे. एका निष्काम कर्मयोगी आणि भक्तियोगी म्हणून. भक्तीमध्ये पहिली शरणागती असते, नंतर अर्पण असते. आणि जी शरणागती असते भक्तीमध्ये विशेष करून ती काही फार अशी एक त्रासदायक अशी प्रक्रिया नाहीये भक्तासाठी. ती फार एक एक फार अशी मधुर प्रक्रिया आहे. भक्ताला भक्त हा पूर्णपणे आपल्या अंतःकरणातून भगवंताला शरण जातो, स्वइच्छेने जातो. त्याला कोणी फोर्स करावं लागत नाही की तू शरणागत हो. हा फरक आहे एका कर्मयोगी आणि भक्तामध्ये. ते परत प्रश्न आहे तो कर्मयोगाचे अर्पण. कर्मयोगाचे अर्पण कसे होईल? त्यासाठी आहे श्लोक क्रमांक 27. तिथे भगवंत निष्काम कर्मयोगाचे अर्पण याच्यावर चर्चा करतात. यद करोषि यद अस्नाशी यज्जुहोषि दासी यत् यत् तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. भाषांतर. भाषांतर पुस्तकात. हे कोणतेय तू जे जे कर्म करतोस, जे जे करतोस, जे जे मन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. इथे बघा इथे दिलं पीपीटी दाखवलंय या 5 गोष्टी. असं त्याला कर्तव्य पालन करताना श्रीकृष्णाचे विस्मरण न होण्यासाठी 5 गोष्टी अर्पण कराव्या लागतात. नंबर 1 काम. सर्वजण स्वतःसाठी काम करतात, श्रीकृष्ण किंवा त्यांच्यासाठी काम करतात. नंबर 2 आहार. जगण्यासाठी आहार आवश्यक आहे तर कृष्ण प्रसाद खा. नंबर 3 अर्पण. सभ्य समाजात अनेक धार्मिक विधी केले जातात, कृष्ण सांगतात की त्या सर्व विधी त्यांच्यासाठी करावे. नंबर 4. नंबर 4 दान देणे. जीवनासाठी जेवढे आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक धन कृष्ण भावना कार्यासाठी वापरावे. नंबर 5 तप. तप करण्यात आसक्ती आहे तर कृष्णावर ध्यान लावून सर्वोत्तम योगी व्हा. तर तसं म्हटल्याप्रमाणे भगवंत इतकं सारं ऑप्शन देत आहे. भगवंत ठीक आहे तुम्ही एक काम करा, तुम्ही जे पण करताय ना, जे पण कर्म करताय, जे पण खाताय, जे पण हवन करताय, जे पण दान करताय, जे पण तप करताय, काय करा तर मला अर्पण करा. भगवंत हे पहा तेच म्हणतो मगाशी तुम्हाला की भगवंत कसं आपल्याला प्रत्येकाला किंवा मी माझ्यानुसार की मी माझ्या स्थितीमध्ये राहून पण कसं भगवंत शरणागत होऊ शकतो तसे भगवंत वेगवेगळे अरेंजमेंट्स करताय. म्हणजे भगवंत एवढा अकोमोडेटिव्ह कोण व्यक्ती असेल तो एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या स्तर निर्माण करतोय. मग ठीक आहे तुम्ही इथे नाही इथे, इथे नाही इथे, कुठेतरी तुम्ही फिट व्हा. जर मिसफिट असाल तरी तुम्हाला मी चान्स देतोय परत भगवंत म्हणतो. तिथे प्रश्न येतो मग आता. प्रश्न काय येतो? निष्काम कर्मयोगाचा परिणाम काय होतो? ठीक आहे निष्काम कर्मयोग केला व्यक्तीने,
पण त्याचा परिणाम काय आहे? तो आहे श्लोक क्रमांक 28 मध्ये. शुभाशुभम फले फलेरैव मोक्षसे कर्म बंधनै संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. याप्रमाणे कृष्ण बंधने हा कृष्ण बंधनाचा स्वभाव असून फलापासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मला स्वीकारतो. युक्त वैराग्य दाखवतो. सर्व फळ कृष्णार्पण करतो. त्याचा लाभ मनशुद्ध होऊन शर्मादेवी स्वतःवर प्रगती करून संबंधित न होता कृष्णाची भेट. दुसरा, सामान्य लोकांना वेद वळणे चूक अचूक कार्य करणे महत्वाचे आहे. तसे वाटते की भक्त अशी कार्य करत नसल्यामुळे तो त्यांचा विरोध करीत आहे. तुम्हाला युक्त वैराग्य हे ऐकलं असेल तुम्ही विचार. युक्त वैराग्य हो, शब्द ऐकलं म्हणजे काय? आपल्याकडे असणारी कुठलीही वस्तू भगवंतांच्या सेवेत अर्पण करणे. करेक्ट. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण इथे लॅपटॉप वापरतोय है ना, तर लॅपटॉप कशासाठी वापरतोय आपण? भगवंताविषयी जाणण्यासाठी वापरतो. तर त्याला एका वेळेला आपण लोक म्हणतात ठीक आहे मला या गोष्टीला टच नाही करायचा. मला जसं आता प्रभूंच्या वेळेस एकदा एक व्यक्ती होता, त्यांनी फोटो काढला. कसा फोटो काढला? पैसा होता आणि त्याने असा असा हात केला. पैसा मी दूर राहतो. प्रभुपाद म्हटले एक काम, सगळा पैसा आणा माझ्याकडे, माझा असा फोटो काढा पैशासोबत. तर युक्त वैराग्य म्हणजे काय की त्या गोष्टींचा वापर भगवंताच्या सेवेमध्ये करणे. वैराग्य बऱ्याच वेळ वैराग्य शुष्क असतं का? आपल्याला वाटतं वैराग्य म्हणजे काय? नाही नाही म्हणणे. नेती नैती म्हणजे काय वैराग्य? तर प्रभुपादांनी आणि आपल्या जितके पण आचार्यगण होऊन गेले, जसं आता भक्तिसिद्धांत सर्व ठाकूर पाहतो, त्यांच्या वेळेस रोल्स रॉयस जी कार घेतली होती, त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं की अशी पण कार असते. त्याच्यातून ते प्रसार करता जायचं, पोट घालायचे का? कारण त्यांना माहिती हे युक्त वैराग्य. ते युक्त कुठे आहे? माझ्या सेवेत युक्त आहे का ते? नाही, भगवंताच्या सेवेत युक्त असल्यामुळे ते युक्त वैराग्य होते. ते शुष्क वैराग्य नाही. मग आता अशा युक्त वैराग्याचा फायदा काय होतो? मन शुद्ध होते, शरणागती पदावरती प्रगती होते आणि आपण भगवंताला प्राप्त करतो थोडक्यात. पुढे पुढे वाचा. माईक माईक ऑन. सेल संपला तुमचा. चरित्रामृत मध्यलीला 23.39. वैष्णवांची कार्य बुद्धिमान व्यक्ती देखील जाणत नाही, त्यामुळे इतरांनी निंदा केली तरी केवळ भक्ती करून भावतो आस पडत जातो. वैष्णवेर क्रियामुद्रा दिकेना बुजा आहे. वैष्णवचे बरेचसे कार्य, तिचे केलेल्या क्रिया आपल्या कधी समजत नाही. याचा अर्थ हा नाही की त्याच्या क्रिया चुकीच्या आहेत, पण जरी बाह्य रूपाने लोक त्याची निंदा करतात, पण कारण भक्त पूर्णपणे भक्तिस्थित असल्यामुळे तो परत भगवंतधामी जातो. इथे परत एक प्रश्न पडतो, कृष्ण भेदभाव करतात, भक्ताला धामात पाठवतात, बाकीच्या टेस्ट ठेवतात. कृष्ण भेदभाव करताय का? करतात? नाही, पण कृष्ण भेदभाव करता का? त्या प्रश्न उत्तर नाही. भेदभाव नाही करत कृष्ण म्हणता. या सगळ्या गोष्टी पडत नाही. मी श्लोक क्रमांक 29. समोहम सर्वभूतेषु तमे द्वेषोऽस्ति न प्रिय ये भजन्ति त्वां भक्त्या
मयि ते तेषु चाप्यहम. तर इंटरेस्टिंग आहे, भगवंत इथे काय म्हणताय ते पहा. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशीही पक्षपाती करीत नाही, ही एक गोष्ट म्हणताय भगवंत. ठीक आहे, पुढे काय म्हणताय, सर्वजण मला सारखेच आहेत, इथपर्यंत ठीक होतं. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. मग तुमचं हे कुठे गेलं पुढचं, भेदभाव करत नाही मी, नंतर मी कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचे पक्षपात करत नाही, ते एक साईडला राहिलं. आता माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हा, डिप्लोमॅटिक उत्तर देता कृष्ण इथे. हे वाचा पीपीटी मध्ये. संबंध सर्वेषु भूतेषु हा परमात्म्याचा संबंध आहे. कृष्णासाठी सर्व समान आहे. उदाहरण एक, कृष्ण पावसाप्रमाणे सर्वांवर कृपेचा वर्षाव करतात, पण काही वृक्षांची फळे कडू असतात तर काहींची गोड. मग याला कृष्ण जबाबदार आहे. कृष्ण कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांना फळ प्रदान. तर बेसिकली समोहम सर्व भूतेषु किंवा सर्वेषु भूतेषु जे म्हटलंय ते विशेष कुठल्या रूपासाठी म्हटलंय ते, परमात्मा रूपासाठी. भगवंत परमात्मा रूपात कसे आहेत, सर्वेषु भूतेषु. कोणी इच्छा करत त्याला मदत करतात, जे इच्छा करत ते त्यानुसार इच्छेनुसार त्याला फळ प्रदान करत राहतात. पण फार महत्वाचा शब्द आहे का पुढे असं. सर्वांना दान देणारी व्यक्ती या मुलांवर अधिक कृपा करतो, त्याचप्रमाणे सर्वांना फळ देणारी व्यक्ती भक्तांवर विशेष कृपा करतो. कुठलं उदाहरण आहे सर? उदाहरण सर्वांना दान देणारा व्यक्ती आपल्या मुलांवर अधिक कृपा करतो, त्याचप्रमाणे सर्वांना फळ देणारे भगवंत भक्तांवर विशेष कृपा करतात. सुदामा बरोबर. प्रल्हाद. पूर्ण भागवतम याचं उदाहरण आहे, म्हणजे मी दोनच्या विचारतो. मी तुम्हाला मागे कथा सांगितली होती, स्टोरी सांगितली होती बिरबल आणि अकबरची. अकबर म्हणता बिरबलला, तुमचे भगवंत डायरेक्ट स्वतः काय येतात, त्यात तिथे पण एक संबंध येतो. कसं भगवंताला माहिती आहे की आपण सगळे भक्त भगवंताचे बाकीच्या जीवांप्रमाणे ते पण अहम बीज पदा पिता, ते पण सगळ्यांचे पिता आहेत. त्यामुळे भगवंतांना माहिती आहे हे जे माझे भक्त आहेत ते माझ्याप्रती शरणागत आहे, मी सोडून यांची दुसरी कुठली गती नाही, मी सोडून यांच्याकडे दुसरा विषय नाही चर्चेचा. तर भगवंत अशा भक्तांना विशेष करून मदत करतात. त्यामुळे भक्त आणि भगवंतामध्ये संबंध विशेष आहे. चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक येतो, तिथे असं म्हटलंय की महान आहे ते भक्त जे भगवंताला कधी सोडत नाही, महान आहे ते भगवंत जे भक्ताला कधी सोडत नाही. त्याप्रमाणे तो जो कालकृष्णदास प्रसंग येतो चैतन्य चरितामृत, त्या अनुषंगाने हा श्लोक दिला गेला. पुढे सोन्याच्या अंगी बघा, हिरा सोन्याच्या अंगी जडवाल करतो अति सुंदर दिसतो, तेव्हा हिऱ्यामागे दोघांची शोभा वाढते. त्याचप्रमाणे जीव जेव्हा सेवा करून त्यांची संबंध जोडतो तेव्हा दोघांची प्रसन्नता. पहा, मगाशी आपण चर्चा करतो मगापासून की भगवंत कसे आहेत, एकाला इम्पार्शियल आहेत, पण भक्तांसाठी त्यांचा विशेष कला आहे ना. मग कोणी म्हणू शकतं ना, अरे इथे म्हटलं बाबा ते कसं हिराची उपमा दिली, एक अंगठी आहे, अंगठीमध्ये हिरा जेव्हा टाकतो तेव्हा अंगठी आणि हिरा, तुमचा सोन्याची ते खालचं केस आणि तो हिरा, दोघं पण सुंदरता वाढते त्यांची. म्हणजे भक्त भगवंताची सेवा करतो ते भक्ताची सुंदरता वाढतेच, पण त्या भगवंत पण ग्लोरिफाईड होतात, भगवंताला पण लोक गुणगान करतात. त्यामुळे मग जर भगवंत जर एवढे एका प्रकारे एका ठिकाणी म्हणतात मी फार
म्हणजे मी भेदभाव करत नाही, पण तरी पण भेदभाव करतात. पण असा जो भक्त आहे, जर हिने जर काही चुका केल्या, हिच्याकडनं काही जर मिस्टेक्स घडल्या, मग अशा व्यक्तीची काय गती? तरी पण भगवंत असतात का? तरी पण भगवंत अशा व्यक्तींसाठी एकदम स्पेशल कृपा ठेवतात का? भक्त दुराचारी असेल तरी त्याच्यावर ते कृष्ण कृपा करतील का? दुराचारी, सदाचारी नाही, दुराचारी, 4 नियमांचे जे नियम तोडलेत, असा व्यक्ती जर भक्त सपोज असेल, भक्तांनी असं केलं सपोज, भगवान त्याचं उत्तर देतात पुढच्या श्लोकात, श्लोक क्रमांक 30. अपि चेत सुदुराचारो भजते मामन्यभाक् साधुरेव समन्तव्य सम्यक् व्यवस्थितो हि सः. भाषांतर. जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. या श्लोकामध्ये श्री विश्वनाथ जगन ठाकूर खूप छान त्याच्यावर टिप्पणी करतात श्लोकावर. जर इथे म्हटलं प्रभुपाद इथे लिहिलं भाषांतरात की जर कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तिमय जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. विश्वनाथ जगन ठाकूर म्हणतात की जो व्यक्ती अशा दुराचारी व्यक्तीला साधू म्हणून पाहू शकतो तो व्यक्ती खरा साधू असतो. दुराचारी व्यक्ती आहे ना, हा दुराचारी व्यक्ती सपोज है ना, तर हा दुराचारी व्यक्ती आहे आणि या दुराचारी व्यक्तीला जर आपण साधू समजतोय, हे दुराचार केला पण तरी पण काय साधू आहे, तर विश्वनाथ ठाकूर म्हणतात की आपण साधू आहोत का, गाणे पण याला साधू म्हणून पाहतो. हा गहन अर्थ थोडासा याच्यातला. नॉर्मल अर्थ काय की भगवंत म्हणतात मी या व्यक्तीला साधू पाहतो, पण विश्वनाथ ठाकूर काय म्हणताय, जो व्यक्ती या साधूला जो व्यक्ती साधू पाहतो तो ऍक्च्युअली तो पण साधू आहे का, कारण तो व्यक्ती साधू पाहू शकतो. हा व्यक्ती साधू काय, पण भगवंताला साधू म्हणून पाहतो म्हणून. अशी प्रत्येक जे जीवात्मे असतात ना, हे यांचे 2 प्रकारचे कार्य असतात. तुम्हाला माहिती आहे का 2 प्रकारचे कार्य कुठले आहेत जीवात्म्यांचे? ती माझ्याकडे इंग्लिश शब्द आहेत, तर मला मराठीत ते शब्द मला माहित नाही. त्याला म्हणतात कंडिशनल ड्युटीज अँड कॉन्स्टिट्यूशनल ड्युटीज. हा करेक्ट करेक्ट दिले तात्पर्य दिले. बुद्ध कर्म आहे आणि स्वरूप मुक्त कर्म, 2 कर्म. हा स्वरूपभूत कर्म 2 कर्म आहेत. त्याचे बद्ध कर्म आहेत, त्याच्यात कुठले कुठले कार्य येतात मग? शरीर संरक्षणासाठी येतात, की आपले जे सोसायटीचे आपले नियम असतात, राज्याचे नियम असतात, त्याचे नियम येतात. आणि जे स्वरूपभूत कर्म असतात त्याच्यात काय काय येतात? जीवात्म्याचे कार्य आहेत, जे भक्तिमय कार्य आहेत, ते सगळं त्याच्यात येतं. बरोबर. तात्पर्य वाचाल काय, फार महत्वाचं तात्पर्य. हरे कृष्ण. या श्लोकामधील सुदुराचार हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. बद्धावस्थेतील जीवाची 2 प्रकारची कर्मे असतात, एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म. शरीर संरक्षण करणे किंवा समाजाने राष्ट्राच्या नियमानुसार राहणे या संदर्भात निश्चितच निरनिराळी कर्मे असतात आणि भक्तांना सुद्धा बद्धावस्थेत ती कर्मे करावी लागतात. याच कर्मांना उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भक्तीमध्ये युक्त झाला आहे त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते. अशी कर्मे स्वरूपावस्थेत केली जातात आणि त्यांना भक्ती असे म्हटले जाते. कधी कधी भक्तियुक्त कर्मे आणि शरीराशी संबंधित कर्मे एकमेकांशी समांतर चाललेली असतात.
परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो. शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो. तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करीत नाही. तो जाणतो की आपल्या धर्मातील पूर्णपणे आपल्या कृष्ण भावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते. तथापि कधी कधी असे दिसते की कृष्ण भावना भाविक मनुष्य सामाजिक अथवा राजकीय दृष्ट्या अत्यंत घृणास्पद असे कार्य करतो. परंतु अशा क्षणिक अनुभूतीमुळे तो अपात्र ठरत नाही. श्रीमद भागवतात सांगितले आहे की मनुष्याचे पतन झाले असले तरी तो अंतःपूर्वक भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असल्यास भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करून त्याला पापमुक्त करतात. भौतिक विकार इतके प्रबळ आहेत की भगवत सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधी कधी विकाराद्वारे पाशबद्ध होतात. परंतु कृष्ण भावनाने त्याहूनही प्रबळ असल्याकारणाने अशा प्रासंगिक पतनापासून भक्तांचा तात्काळ उद्धार होतो. म्हणून कृष्ण भावना सदैव यशदायीच असते. एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या बदल झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये. कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्त पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होताच अशी प्रासंगिक अपत्रे यथासमय थांबवली जातात. म्हणून तो कृष्ण भावनेमध्ये स्थित असून दृढ निश्चयाने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला आहे. त्याचे जरी आकस्मिकपणे अथवा योगायोगाने पतन झाले तरी तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असल्याचे आपण जाणले पाहिजे. साधू रेवन या अर्थात तो साधूच आहे. हा शब्द महत्वपूर्ण आहे. हा शब्द अभक्तांना निक्षून सांगतो की आकस्मिकपणे झालेल्या पतनामुळे भक्ताचा उपहास करू नये. जरी त्याचे आकस्मिकपणे पतन झाले तरीही त्याला साधूच समजले पाहिजे. मंतव्य हा शब्द अधिकच महत्वपूर्ण आहे. जर एखाद्याने या नियमांचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर त्याने भगवंताच्या नियमांचेच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे. दृढ निश्चयाने केवळ भक्तिमय सेवेमध्ये युक्त होणे हीच एखाद्या भक्ताची योग्यता आहे. नरसिंह पुराणात पुढील श्लोक सांगण्यात आला आहे. भगवतीच हरावण्य वन्यन्य चेता पुरुषमलिनोपी विराजते मनुष्या नहि शत कलुष छबी कदाचित तिमिर पराभवतामु पैती छंद. अर्थात भगवत भक्तीपणे मध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी नित्य कृत्य करताना पाहिला तरी त्याची कृत्य म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या कागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे. अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही. त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येणार नाही. त्याच वेळी दिव्य भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त सर्व प्रकारची दिव्य कृत्य करू शकतो असा अपसमजही कोणी करून घेऊ नये. या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्राबल्यामुळे होणाऱ्या अधःपतनाचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे. भक्ती करणे म्हणजे मायाशक्ती विरुद्ध युद्ध करणे म्हणून. जोपर्यंत मायाच्या विरुद्ध युद्ध करण्याची पद मनुष्यामध्ये बळ नसते तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते. परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते तेव्हा त्याचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे बदल होत नाही. कोणीही या श्लोकाचा दुरुपयोग करून अशोभनीय कृत्य करेल आपण भक्तच असल्याचे समजू नये. जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही हे जाणले पाहिजे. कृपाने बरोबर सगळं बॅलन्स केलं. असं पण नाही की बा ठीक आहे बाबा मी काही पण करू शकतो. आता त्यासोबतच आपण पण अशोकताना कसं पाहिलं पाहिजे कृपाने दोन्ही साईड आपल्याला सांगितलं. ते इथे प्रश्न पॅरामध्ये साईड वरती दुराचारी कशा प्रकारे व किती वेळा साधू होतो या या प्रश्नाचं उत्तर येतं आपल्या पुढच्या श्लोकामध्ये 31 मध्ये. भक्ताचा विनाश कधीच होत नाही या श्लोकात म्हटलं. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वच्छन्ति दिगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि तमे भक्त प्रणश्यति. भाषांतर. हरे कृष्ण. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला धर्माची प्रगती होती. हे कोणत्या निर्भय आणि घोषणा करते माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. इथं वाचा पीपीटी मध्ये वाचा. मी वाचतो वाचा.
त्यामुळे दुराचारी भक्त लगेच सुदुराचारी भक्त लगेच धर्मात्मा होईल. दुष्कृती लोकांमध्ये सद्गुण नसल्याने भक्त होऊ शकत नाही. सुकृती लोक भक्त झाल्यावर दुष्कृती करतील तर लगेच आपली चूक समजून पश्चाताप करतील. मी असे का केले त्यांना असा या प्रकारचा विचार ते सुकृती लोक आहेत, ते दुष्कृती करणारे लोक नाही. दुष्कृती लोक कसं आहे, एक उदाहरण देण्यात केलंय की सपोज जसं साऊथ इंडियामध्ये लोक लुंगी घालतात है ना, लुंगी रंगबिरंगी असते. त्या रंगबिरंगी लुंगीवरती एकदा अजून शाईचा डाग पडला तर काही समजतं का? काही फरक पडत नाही. म्हणजे भक्त सपोज पांढरी धोती घालताय तर एकदा डागाला लागले दिसतो की डाग पडल्याच्यावर है ना, त्यांना वाटतं मी असं का केलं, मला आता याच्यातून मला परिवर्तन करायचं होतं, मध्ये पश्चाताप होऊन तो व्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. पुढे त्यांना वेदवर्णी प्रायश्चित्त करण्याची गरज नाही, कारण ते कृष्ण स्मरणाने शुद्ध होतील. नंबर 3, त्यामुळे सदैव हरे कृष्ण मंत्र जप केल्याने अनर्थ दूर होऊन पतन होणार नाही. त्यामुळे सगळ्यात मोठं जे आपल्याला ज्याला इंग्लिशला अटोनमेंट म्हणतात, प्रायश्चित्त, त्या भक्तांसाठी काय प्रायश्चित्त काय? भगवंताचं हरिनाम घेत राहणं. जरी आपण तसं म्हणतो नामअपराध म्हणतो, नामअपराध जर करत असो, नामअपराध कसं त्यातून कसं मुक्तता होईल आपली? भगवंताचं नाव घेऊनच मुक्तता होईल. भगवंताचं नावच आपल्याला त्यातून मुक्त करू शकतो. तिथे पुढचा प्रश्न पडतो की निम्न गुणातील लोकांचा पण उद्धार होईल का? ठीक आहे बा, हे सगळं झालं, तर निम्न गुणातील व्यक्तींचा पण उद्धार होईल का? यासाठी आहे श्लोक क्रमांक 32. माम हि पार्थ विपाश्चित्य येऽपि स्युः पापयोनय स्त्रियो वैश्यो तथा शूद्रो स्तेऽपि यान्ति परागतिम्. हे पाहता जे मार्ग आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले तरी ते परागती प्राप्त करू शकतात. करेक्ट. तर हा इथे प्रश्न का आला किंवा हा इथे श्लोक काय आलाय? कारण की आता आपण पाहिलं दुरात्मांबद्दल पाहिलं आधी, मग पाहिलं कसं एखादा भक्त तो दुराचारी बनतोय, तर त्याला जर त्यातून दूर पडू शकतो, तो पण त्यातून बाहेर पडू शकतो. मग भगवंत म्हणतात की हेच नाही, पण जे या प्रकारे जे सोकॉल्ड अपात्र व्यक्ती आहेत ते पण याच्यातून बाहेर पडू शकतात. याचा अर्थ काय? प्रत्येक व्यक्ती भक्तीच्या मार्गाने आपल्या निम्न स्तरातून बाहेर पडू शकतो. भगवंत या गोष्टीचं आपल्याला एक आश्वासन देत आहे. आपण इथे काय म्हणलंय? स्त्रिय वैश्य तथा शूद्र, याचा पण चर्चा करूया, व्यवस्थित करूया. हा फार सेन्सिटिव्ह विषय. एकदा प्रभुपाद ते म्हणायचे ना कधी कधी की जे स्त्री आहेत ते कमी बुद्धिवाले आहेत. ऐकलं असेल तुम्ही, मी तुम्हाला पण वाईट वाटलं, अरे प्रभुपाद आमच्या काय. पण नंतर प्रभुपादांना हा प्रश्न विचारला गेला की प्रभुपाद तुम्ही जे म्हणताय की ज्या स्त्रिया कमी बुद्धिवाल्या आहेत त्या का आम्ही स्त्रिया कमी बुद्धिवाल्या आहेत का? प्रभुपाद म्हटले की जर तुम्ही स्वतः स्त्री म्हणत असाल तुम्ही कमी बुद्धिवान है ना. तर या प्रकारे आता आपण एकदा तात्पर्य बघूया, नंतर तुमचे प्रश्न होते परत. ठीक आहे, तात्पर्य वाचा पुस्तकातून. हरे कृष्ण. या श्लोक क्रमांक 32. या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की भक्तीमध्ये उच्च आणि नीच वर्गातील लोकांमध्ये कोणीच भेदभाव नसतो. भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते, परंतु जो दिव्य भगवत भक्तीमध्ये पूर्ण झालेला असतो त्यांच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो. परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. श्रीमद भागवतात 2.4.18 सांगितले आहे की चांडाळी शुद्ध भक्ताच्या सत्संगामुळे शुद्ध होतात. म्हणून
भक्ती आणि शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन इतके प्रभावी असते की उच्च नीच वर्गातील मनुष्यात कोणताही भेदभाव राहत नाही. कोणीही याचा स्वीकार करू शकतो. शुद्ध भक्ताचा आश्रय घेणारा अत्यंत साधा मनुष्य योग्य मार्गदर्शनाने शुद्ध भक्त होऊ शकतो. विविध प्राकृतिक गुणानुसार मनुष्याचे सत्वगुणी, ब्राह्मण, रजोगुणी, क्षत्रिय किंवा प्रशासक, रज आणि तमोगुणाचे मिश्रण असलेले वैश्विक व व्यापारी आणि तमोगुणी शुद्ध असे वर्गीकरण केलेले आहे. त्यापेक्षाही हिम कुळातल्या लोकांना चांगला असे म्हणतात आणि त्यांचा पापी कुळामध्ये जन्म होतो. सामान्यतः उच्च कुळातील लोक हिम कुळातील लोकांचा संग स्वीकारित नाही, परंतु भगवत भक्ती ही इतकी प्रबळ आहे की त्याचा शुद्ध भक्त सर्व हिमकुलीन लोकांना जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकते. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाचा आश्रय घेतो केवळ तेव्हाच हे शक्य होते. या श्लोकातील व्यापाश्रित या शब्दावरून दर्शवल्याप्रमाणे मनुष्याने श्रीकृष्णाचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे, तरच तो महान ज्ञानी आणि महान योगापेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो. तो श्लोक आहे, विराट होणार पुलिंद पुलकशा अभीर शुंभाय वना कसादया यन्नेच पापा पदाश्रयाश्रया तस्मै प्रविष्यते नमः. दुसऱ्या अध्यायातला दुसऱ्या स्कंदातला श्लोक आहे. वेगवेगळ्या पाप म्हणजे चर्चा केली जाते. विराट, हूण, अंध्र, पुलिंद, पुलकश, आवीर, शुंभ, यवन, कसादया. कसादया म्हणजे मंगोलिया नावाचा देश तिथला. नंतर त्याच्यात तुमचे ग्रीक लोक येतात, नंतर आंध्रमधले लोक येतात, नंतर असे वेगवेगळ्या ठिकाणातले प्रांताचे लोक आहेत जे त्यांना पापयोनी म्हणतात. पण या पापयोनी पण यन्नेच पापा पदाश्रयाश्रया शुद्धंती तस्मै प्रभविष्णवे नमः. पण असे जे लोक आहेत हे पण जेव्हा प्रभविष्णवे म्हणजे भगवंताच्या भक्ताचा जेव्हा ते आश्रय घेतात त्या आश्रयाने काय होतं, शुद्धंती तस्मै, हे लोक पण काय शुद्ध होतात. तर पापयोनी का म्हटलंय ना, कारण ते शास्त्र त्यांना म्हटलंय ग्रीक आहेत जे मंगोलियन आहेत याच्या आहारानुसार त्यांच्या लाईफस्टाईलनुसार त्यांना त्या कॅटेगरीत टाकले. तसं तिथे जे स्त्री वैश्य शूद्र म्हटलंय ते त्यांना काय काय याच्यात टाकलेलं आहे, का टाकलं असेल याच्यात, कारण त्यांचा त्यानुसार स्तर आहे. तर जसं मी म्हटलंय की जेव्हा स्त्री जेव्हा म्हटलं गेलंय तेव्हा मी आधी म्हटल्याप्रमाणे खास करून हे भौतिक स्तरावरचं एक काय म्हणतात त्याला एक जडणघडण आहे. एखादी स्त्री जी भौतिक आहे ती एक कॅटेगरीत, पण एक स्त्री जी भक्त आहे ती कॅटेगरीत नाही येणार. शूद्र जरी व्यक्ती असेल तर भौतिक स्तरावर शूद्र असेल तर तू या कॅटेगरीत, पण जो आध्यात्मिक स्तरावरती असेल पण अपॅरेंटली सोपट शूद्र असेल पण तो या कॅटेगरीत नाही येणार. आणि जर आपण पाहतोय आपण शूद्र जे म्हणतो आपल्याला शूद्र म्हणजे आपल्याला वाटतं की गाली आहे किंवा एखादी शिवी आहे असं वाटतं. पण जर आपण वैदिक काळात पाहिलं शूद्र व्यक्ती जो असायचा त्यावेळेस शूद्र हा व्यक्तीचा सगळ्यात पहिला गुण असायचा तो खूप साफ असायचा. जे आजच्या काळात पाहायला गेला तर आपण शूद्राचे पण केले, कारण की शूद्रापेक्षा पण म्हणजे शूद्र आपल्यापेक्षा पैक पटीने तो फार साफसूफ राहायचा. जेवढं आपण नाहीये जेवढे क्लिननेसचे पण जसं पण डेडिकेशन मध्ये आपण अनेक स्टँडर्ड पालन करतो. आपण आचमन केलं पाहिजे, पाय धुतले पाहिजे, शारीरिक रूपाने आपण स्वच्छ असलं पाहिजे. पण जो शूद्र व्यक्ती होता त्या काळात वैदिक काळात हा याचा नॉर्मल लाईफमध्ये नॉर्मल त्याच्या रेग्युलर लाईफमध्ये तेव्हा तो व्यक्ती साफ राहायचा. आचमन करणे ते तर भाग होताच. वैदिक डेफिनेशन नुसार जर आपण आजकालच्या प्रत्येक व्यक्तीला पाहिलं तर शूद्रापेक्षा पण खाली आहे, पण चंडाच्या पण खाली आहे, पण थोडी वाईट परिस्थिती. तर इथे जे वैश्य म्हणजे काय, थोडक्यात वैश्य ही एक टेंडन्सी आहे, प्रवृत्ती आहे. वैश्याचं व्यक्तीचं काय प्रवृत्ती काय असते, प्रत्येक ठिकाणी पैसा, प्रत्येक ठिकाणी पैसा 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 पाहिजे. शूद्राचं काय असतं, व्यक्ती स्वतःहून काही करू शकत नाही, त्यामुळे सांगावं लागतं. त्यामुळे सांगकामा म्हणतो कधी कधी साध्या गोष्टी. तर हे अशी विशेष करून जे आपण ज्या म्हणतो हे सगळं काय प्रवृत्ती आहेत. स्त्री असणे जरी शरीर आहे, एक स्त्री आहे, पण ती प्रवृत्ती पण आहे. स्त्री म्हणजे काय, जी विस्तारते ती स्त्री, असा विस्तार होतो. जे जसं आता मे बी आता हे छोटेसे रूम असेल तर स्त्री काय करलो, इथे आलो की ठीक आहे, इथे सोफा आला पाहिजे, इथे हे आला पाहिजे, विस्तार.
गोष्टीचा विस्तार होतो, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. तर ही जी प्रवृत्ती ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीला या कॅटेगरीत टाकायचं. ज्या व्यक्तीमध्ये शूद्राची प्रवृत्ती आहे तो व्यक्ती या कॅटेगरीत टाकायचा. जरी बाह्य रूपात व्यक्ती शूद्र आहे की नाही ती वेगळी गोष्ट, पण त्याची प्रवृत्ती आहे का? जर एखादा शारीरिक रूपाने एखादा व्यक्ती शूद्र असेल पण त्याची प्रवृत्ती ब्राह्मणाची असेल तर तो ही बिकम्स ब्राह्मण, व्यक्ती ब्राह्मण होईल. तर इथे म्हटलंय की जरी या स्त्री असेल किंवा वैश्य किंवा शूद्र असेल त्या व्यक्तींना पण काय होतं, त्या व्यक्तींनी पण भक्ती होऊ शक्तिशाली की या व्यक्तीला पण ती काय करते, शुद्ध करू शकते. थोडक्यात त्यांना काय म्हणायचंय, असं कोणी पण म्हणू शकत नाही आता किंवा मी स्त्री आहे म्हणून माझी मम्मी मला भक्ती नाही करता येणार, किंवा मी शूद्र आहे म्हणून मला भक्ती करता येणार, मी चांडाळ आहे किंवा मी वैश्य म्हणून भक्ती करू शकत नाही. तुम्ही कोणी पण असा भक्ती तुम्हाला करता येणार, आणि भक्तीमध्ये तेवढी शक्ती आहे की ती तुम्हाला शुद्ध करून देईल. त्या पाहता असं कोणी पण म्हणजे भक्तीची शक्तीची एका प्रकारे गुणगान म्हणता येणार की भक्ती एवढी शक्तिशाली आहे की तुम्ही कोणी पण असा, तुमच्याकडे कुठलं पण कारण असेल किंवा मी या कारणामुळे भक्ती करू शकत नाही, पण तरी पण भक्ती एवढी शक्तिशाली की तुम्हाला त्या कारणासकट तुम्हाला शुद्ध करू शकतो. त्यापट्टी भक्ती किती चांगली प्रकारे आपण केली पाहिजे. इथे थोडं वाचन आपण पुढे जाऊ. बस आपले 2 श्लोक बाकी आहे, 2 श्लोक करून आपण विराम देऊया. भक्ती सर्वांसाठी आहे, स्त्री वैश्य शूद्रासाठी नाही. भौतिक स्तरावर प्रकृतीच्या गुणानुसार ब्राह्मण क्षत्रिय असे विभाग आहेत, त्यांच्या खाली चांडाळ आहेत. सामान्यतः हे चांडाळ उन्नत वर्गातील लोकांशी संपर्क ठेवत नाही, पण महात्म्याच्या संघाने जर त्यांना भक्ती मिळाली तर ते देखील परमगती प्राप्त करतील. ही भक्तीची शक्ती आहे. प्रश्न पडू शकतो परत एक, की मग आता ठीक आहे हे तर पापयोनी झाली, पण आता पापयोनीला एवढा जर फायदा होत असेल तर उन्नत कुळातील लोकांना काय फायदा होणार, जे ब्राह्मण किंवा क्षत्रिय आहेत त्यांचा काय फायदा होणार. त्यासाठी आपल्याकडे आहे श्लोक क्रमांक 33. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षस्तथा अनित्यं सुखं लोकमेव प्राप भजस्व माम. भाषांतर वाचा म्हणतात पीपीटी वरनं, भाषांतर वाचून मग. तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजर्षी बद्दल काय सांगाल. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवे भक्ताने संलग्न. हे भौतिक जग अनित्य अशुभ लोक सत्पात्री लोक याला पार करतील. सत्पात्र कोण आहे, ब्राह्मण भक्त राजर्षी. अर्जुन राजर्षी आहे, तोही भक्ती करून अनित्य लोक पार करू शकतो. अजस्व माम, अशा प्रकारे प्रत्येक जण कृष्ण भजन करून हे लोक सोडून जाऊ शकतो. कृष्ण भजन कसं करायचं, याचं उत्तर येतं श्लोक क्रमांक 34 मध्ये. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी नाम नमस्कुरु स्वामैव वैश्यस्य युक्तत्वै त्वमात्मानं मत्परायणम्. भाषांतर. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तो निश्चितच मला प्राप्त होईल. कपटी व्याख्याकार कृष्णांचे मत न जाणता लोकांना मत व्यक्त करतात, कंसाप्रमाणे प्रतिकूल चिंतन पण योग्य नाही. यासाठी कृष्ण स्वतः 4 गुह्य उपदेश देत आहेत. 1. मन म्हणा, कृष्णाच्या नित्य स्वरूपावर मन एकाग्र करावे. 2. भवमत भक्त, कृष्ण भगवंत आहेत या दृढतेने त्यांची भक्ती करावी. 3. मद्याजी,
भारतात हजारो मंदिरांमध्ये कृष्ण पूजा होते, तर आपणही करावे. माम नमस्करू, कृष्णासमोर नमस्कार होणे. याचा लाभ मामे वैश्यसी म्हणजे कृष्ण प्राप्ती. गीता म्हणजे वेदांचे सार. अध्याय 7 ते 12 हे गीतेचे सार आहेत. अध्याय 9 आणि 10 मध्ये मधल्या 6 अध्यायांचे सार आहेत. आणि हा अंतिम श्लोक या परम गुह्य ज्ञान अध्यायाचे सार आहे. हा श्लोक भगवद्गीता 11.65 मध्ये पूर्ण आहे. नंबर देना श्लोक ते ठीक है. हरे कृष्णा 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 हरे हरे. श्रीमद् भगवद गीता की जय. प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा. खूप धन्यवाद. हरे कृष्णा. हाँ उससे धागे आते हैं दोस्तों शील प्रभुपाद की जय. Very good.